हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 6 स्टार्ट केलेला आहे, म्हणजे एक्सरसाइज 2.1 स्टार्ट केलेली। त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आधीच्या 5 पर्यंत कव्हर केलेत। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6 स्टार्ट करायचा आहे आणि पुढचे काही प्रॉब्लेम कव्हर करायचे। तर बघा, क्वेश्चन नंबर 6 मी रीड करतोय। फाइंड ऑल ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू पॉइंट 3, -4। मग काय विचारले त्यांनी? फाइंड ऑल ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे सगळे ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड करायचे। मग सगळे कोणते ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन? साइन थीटा, कॉट थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा, हे सगळे आपल्याला काय करायचे? फाइंड करायचे। आणि त्यांनी एक पॉइंट दिलेला आहे, म्हणजे दिलेला पॉइंट आहे ते ॲज इट इज घेऊ आपण। गिवन पॉइंट्स, काय दिलेला आहे पॉइंट, त्याला पी नाव देऊ। चला 3, -4। ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो, पी x, y। x म्हणजे 3, y म्हणजे -4। ओके। आता हा पॉइंट जर आपण डायग्राम मध्ये दाखवायचा ठरला तर पहा, दिस इज सर्कल, दिस इज y ॲक्सिस, दिस इज x ॲक्सिस, ओरिजिन O। आता इकडे पॉइंट जर दाखवायचे जर झाले तर एक अंदाजे पॉइंट 3, -4। आता इथं कुठेतरी 3 कन्सिडर करून -4 म्हणजे इथे येईल। इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात 1, 2, 3, 4, खाली निगेटिव्ह असतात। मग x पॉझिटिव्ह आहे, y निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं कुठेतरी येईल पहा तो पॉइंट P। अंदाजे काढलाय पहा आपण, रफ पॉइंट घेतलाय 3, -4। मग इथून जर परपेंडिक्युलर टाकलं x ॲक्सिसवर तर इथं पडतंय, आणि हा ओरिजिन पासून जॉईन करूया OP, ह्याला R म्हणू आपण, आणि हे डिस्टन्स। आता ह्यालाच आपण P x, y म्हटले। ओके। आता x म्हणजे काय, तर हे डिस्टन्स म्हणजे x आहे, आणि y म्हणजे काय, तर हे डिस्टन्स आहे। ओके। आणि इथं अँगल, ॲक्यूट अँगल थीटा कन्सिडर करू, आणि इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे 90 डिग्रीचा। तर ह्याला स्टँडर्ड पोझिशन म्हणायचं। एक सर्कल, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अशा पद्धतीने काढणे म्हणजे स्टँडर्ड पोझिशन। आता एक पॉईंट दिला आहे, आणि त्या पॉईंटवरून आपल्याला ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन्स विचारायचे। आज जरी आपल्याला x माहीत आहे पहा, x = काय, 3, आणि y = काय, तर -4 आहे। ओके। म्हणजे x माहीत आहे, y माहीत आहे, पण r माहीत नाही ना। r फाइंड करून घेऊ। r कसं काढणार? इथं जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर हा बेस झाला, ही हाईट झाली, आणि हा हायपोटेनियस झाला। ओके। मग पायथागोरस थेरमचा यूज करून r फाइंड करू शकतो ना। मग बघा, पायथागोरस यूज करू आपण। r = √x² + y² = what is x? 3 square. What is y? -4 square = 3 square 9, -4 square 16, 9 + 16 25, 25चं स्क्वेअर रूट 5, तर r भेटला 5। r काय भेटला? 5। r = 5। आता चला, ट्रायंगलच्या आपल्याला सगळ्या साईड माहीत झाल्या, म्हणजे आता आपण ट्रायग्नोमेट्रीचे सगळे रेशो काढू शकतो। मग चला, सुरुवातीला साइन थीटा काढूया आपण। साइन थीटा = मग साइन थीटा = काय असतो? हा अँगल कन्सिडर केला तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजेच y/r। y काय आहे, तर -4 आहे, r काय आहे, तर 5 आहे। भेटला साइन थीटा। आता कॉस थीटा काढू आपण। कॉस थीटा = कॉस थीटा काय असतो? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, x/r। x काय आहे, 3, व्हॉट इज r? 5। तर भेटला कॉस थीटा पण। आता आपल्याला माहिती आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा असतो। टॅन थीटा = साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा। साइन थीटा काय आहे, तर -4/5 डिवायडेड बाय कॉस थीटा काय आहे, तर 3/5, 3/5। आता हे 5 कॅन्सल, म्हणजेच -4/3। ह्या पद्धतीने सॉल्व करू शकता, किंवा तुम्ही असं पण सॉल्व करू शकता। समजा हे फॉर्म्युला वापरायचा नसेल, जसे इथे बेसिक फॉर्म्युले वापरले तसंच। टॅन थीटा काय असतो?
तर अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. आधी अपोजिट साईड लिहितो. काय आहे? वाय अपॉन एक्स. वाय काय आहे? तर -4 आणि एक्स काय आहे? तर 3. असं पण काढू शकता. कॉट थिटा, कॉट थिटा काय असतो? तर ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड, म्हणजेच ह्याचा रेसिप्रोकल 3/4 मायनसला मायनस ॲज इट इज. आता कोसेक थिटा, कोसेक थिटा, कोसेक थिटा असतो हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. कोसेक थिटा काय असतो? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. व्हॉट इज हायपोटेनियस? 5. व्हॉट इज वाय? -4. आणि लास्ट सेक थिटा, सेक थिटा काय असतो? तर हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड. हायपोटेनियस काय आहे? 5 आहे, ॲडजसंट साईड काय आहे? 3. झाले. ट्रायग्नोमेट्रीचे सगळे आपण फंक्शन फाइंड केले. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन रीड करतोय मी. इफ cos theta is equal to 12/13, comma 0 is less than theta is less than pi/2, find the values of sin square theta minus cos square theta divided by 2 times sin theta into cos theta, comma 1/tan square theta. तर सिंपल आहे. म्हणजे cos theta दिलाय त्यांनी, ही कंडिशन दिली थिटासाठी आणि आपल्याला हे एक विचारलंय आणि हे एक फाइंड करा असं विचारलंय. मग बघा जे दिलेलं आहे ते ॲज इट इज घेऊ आपण. cos theta दिलेला आहे, cos theta इज इक्वल टू 12/13. आता cos thetaच्या जागेवर cos theta पुट करू शकतो, पण sin theta माहीत नाही ना. मग sin theta फाइंड करू आपण. sin theta फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. sin square theta इज इक्वल टू 1 मायनस cos square theta. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण sin square theta फाइंड करूया. बघा sin square theta इज इक्वल टू 1 मायनस cos theta. cos theta काय आहे? 12/13 होल ब्रॅकेट स्क्वेअर. sin square theta इज इक्वल टू 1 मायनस 12चा स्क्वेअर 144, 13चा स्क्वेअर 169 का 3 त्रिक 9, 9 3 दोन्ही 6, 6चे 1, 13चा वर्ग, बरोबर आहे ना? करेक्ट आहे. हां आता पहा sin square theta इज इक्वल टू, याच्या डिनोमिनेटरला काय नाही म्हणजे 1 आहे. 169 इंटू 1 169 मायनस 1 इंटू 144 144 डिवायडेड बाय 1 इंटू 169 169. sin square theta इज इक्वल टू 169 मधनं 144 गेलेत किती राहतात? 9 मधनं 4 गेल्यानंतर 5 आणि 14 15 16 म्हणजे 25 डिवायडेड बाय 169. परंतु आपल्याला sin square theta नाही पाहिजे तर sin theta पाहिजे. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यायचा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट कॅन्सल. sin theta इज इक्वल टू, तर 25चं स्क्वेअर रूट 5, 169चं स्क्वेअर रूट 13. परंतु स्क्वेअर रूट काढलं की कधी पण प्लस ऑर मायनस लिहायचं, कारण की स्क्वेअर रूट काय असतं? प्लस ऑर मायनस असतं. पण नेमकी sin theta ची व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची कशावरून? मग त्यांनी कंडिशन दिली ना. काय कंडिशन दिली? 0 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन pi/2. म्हणजे थिटा लाय कुठं करतोय? तर 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा लहान, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करतोय. मग याच्यावरून काय सांगणार आपण? थिटा लायज इन फर्स्ट क्वाड्रंट. थिटा लायज इन फर्स्ट क्वाड्रंट. जर थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर sin theta काय असतो? पॉझिटिव्ह असतो. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये sin theta पॉझिटिव्ह असतो ना. आपण हे डायग्राम आपण ध्यानात ठेवलेली. कोणती डायग्राम? तर बघा, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज एक्स डॅश, वाय ॲक्सिस, वाय डॅश. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. इथं 0 डिग्री अँगल, इथं 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. कंप्लीट वन रोटेशन 360 डिग्री. मग एक वाक्य ध्यानात ठेवलं होतं आपण, ऑल स्टुडंट टेक कॉफी. मग हे ऑल स्टुडंट टेक कॉफी वाक्य कशासाठी ठेवलं होतं? तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल म्हणजे कोण? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळेच पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये.
म्हणून ऑल पॉझिटिव्ह. एस फॉर साइन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा हे दोन पॉझिटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंटमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टी फॉर टॅन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट थिटा हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये सी फॉर कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल सेक थिटा हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. तर ही टेक्निक आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणतं ट्रायगोनोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आणि कोणतं निगेटिव्ह वापरण्यासाठी आपण काय केलेलं आहे अशा पद्धतीने ध्यानात ठेवले. ऑल स्टुडंट टेक कॉफी, किंवा तुम्ही दुसरं काही ध्यानात ठेवू शकता तुमच्या पद्धतीने. ऑल सायन्स स्टुडंट चार्मिंग, किंवा ऑल सायन्स टीचर चार्मिंग, किंवा ऑल स्टुडंट टेक चाय, असं काही ध्यानात ठेवू शकता तुमच्या पद्धतीने. तर बघा आता थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. थिटा जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. मग साईन पण काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. मग इथं जे प्लस ऑर मायनस आलं तर मायनस नाही घ्यायचं, प्लसचं घ्यायचं आहे. म्हणजे साईन थिटाची व्हॅल्यू काय आली तर 5/13 आली. ओके. आता साईन थिटा माहिती आहे, कॉस थिटा माहिती आहे, दोन्हीचा यूज करून आपण हे फाइंड करू शकतो जे दिलेलं आहे ते. मग बघा आता साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू, आता साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे 5/13 त्याचा स्क्वेअर आहे, मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे 12/13 त्याचा काय आहे स्क्वेअर आहे, डिवायडेड बाय 2 टाइम्स साइन थिटा काय आहे 5/13 इंटू कॉस थिटा काय आहे 12/13. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. 5चा स्क्वेअर 25, 13चा स्क्वेअर 169 मायनस 12 स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 13 स्क्वेअर 169 डिवायडेड बाय. आता हे सॉल्व करताना आपण काय करू, चला न्यूमरेटर 5 दोन्ही 10 आणि 12 10 120 डिवायडेड बाय 169 इज इक्वल टू. आता ही सबस्ट्रॅक्शन करताना दोन्हीचा डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे एकदाच एलसीएम घ्यायचा. 25 मायनस 144 डिवायडेड बाय 169 डिवायडेड बाय 120 डिवायडेड बाय 169. दोन्हीचा डिनोमिनेटर सेम, कॅन्सल. सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण. चला 25 मधनं 144 गेले, किती राहिले 25 मधनं 144 गेल्यावर किती राहतात मायनस 119 का, बहुतेक मायनस 100 किंवा 144 मधनं 25 सबस्ट्रॅक्ट करा. 4 मधनं 5 जातात का, नाही. मग 14 मधनं 5 गेले 9 राहिले, कॅरी दिला 5 झाले, मग किती पुन्हा 1 दिला 12 मधनं नाही 4 मधनं 5 जात नाहीत. हे पहा 144 मायनस 25 तर किती मग 14 झाले ना. 14 मधनं 5 गेले 9, इथं हातचा दिला म्हणजे 3 झाले. 4 मधनं 3 गेले 1, 1ला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या काय आहे तर मायनस 144 म्हणून मायनस दिलं. आणि डिनोमिनेटरला काय आहे 120. तर हे फायनल आन्सर आलं कशाचं, हेचं. आता अजून एक विचारले 1/tan² थिटा काढा म्हणून. चला ते पण काढूया आपण, सोपं आहे ते पण. आता ते कसं काढणार तर बघा, याला वाटलंच तर 1 म्हणू आपण आणि याला 2 म्हणूया. 1/tan² थिटा इज इक्वल टू, आता 1/tan² थिटाला काय लिहिता येईल cot² थिटा लिहिता येईल, cot² थिटा. आणि cot² थिटाला काय लिहिता येईल cos² थिटा डिवायडेड बाय sin² थिटा. मग आपल्याला कॉस माहिती आहे, साईन माहिती आहे. कॉस काय आहे 12/13 स्क्वेअर डिवायडेड बाय साईन काय आहे 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. स्क्वेअर जर करून घेतला तर 144 डिवायडेड बाय 169. डिनोमिनेटरचा स्क्वेअर केला तर 25 डिवायडेड बाय 13चा स्क्वेअर 169. 169 कॅन्सल. 144 डिवायडेड बाय 25. तर हे तुमचं आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट.
बघा 8 नंबरचा क्वेश्चन. युजिंग टेबल्स इव्हॅल्युएट द फॉलोइंग. 4 cot 45 डिग्री मायनस सेक स्क्वेअर 60 डिग्री प्लस साइन 30 डिग्री. सिंपल आहे. टेबलचा यूज करायचा आणि डायरेक्ट ह्याचा आन्सर काढायचा आहे आपल्याला. कोणता टेबल? 2 1 2 नाही, आपला ट्रॅग्नोमेट्रीचा टेबल. साइन 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री हा टेबल, त्याचा यूज करून हे सॉल्व करायचं आहे. मग बघा 4 cot 45 डिग्री मायनस सेक स्क्वेअर 60 डिग्री प्लस साइन 30 डिग्री. सांगा कॉट 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? तर 1 असते. मायनस सेक 60 डिग्रीची व्हॅल्यू, सेकची माहीत नसेल तर ह्याची माहिती आहे ना, कॉसची. कॉस 60 डिग्री काय असतो? हाफ, म्हणजे सेक 60 डिग्री 2 असतो. 2 त्याचा स्क्वेअर आहे प्लस साइन 30 डिग्री हाफ असतो. इज इक्वल टू 4 × 1 4 2 स्क्वेअर 4 प्लस हाफ प्लस 4 - 4 कॅन्सल. Your answer is 1/2. Simple. It is a very sopa. बघा 8 मधला सेकंड नंबर हा पण सिंपल आहे. जसा पहिला सॉल्व केला तसाच सॉल्व करायचा आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? cos स्क्वेअर 0 प्लस cos स्क्वेअर π/6 प्लस cos स्क्वेअर π/3 प्लस cos स्क्वेअर π/2. आता रेडियनमध्ये दिला आहे हा. मग आपल्याला माहिती आहे रेडियन डिग्री आपण व्हॅल्यू पाठच केलेले आहेत. 0 डिग्री म्हणजे 0 रेडियन असतो. 30 डिग्री म्हणजे π/6 रेडियन असतो. 45 डिग्री म्हणजे π/4 रेडियन असतो. 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन. त्याच्यानंतर 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन असतो. एवढ्या व्हॅल्यू पाठच करून टाकायच्या डिग्रीमधल्या आणि रेडियनमधल्या. तर चला मग बघा cos 0ची व्हॅल्यू काय असते? cos 0ची साइन 0ची 0, cos 0ची 1 असते. डायरेक्ट लिहितो ना, मग काही एक स्टेप वाढवायची. चला आधी ॲज इट इज घेऊ क्वेश्चन. cos स्क्वेअर 0 प्लस cos स्क्वेअर π/6 प्लस cos स्क्वेअर π/3 प्लस cos स्क्वेअर π/2. हां, cos 0ची व्हॅल्यू काय असते? तर 1 असते आणि त्याचा स्क्वेअर प्लस π/6 म्हणजे किती डिग्री? 30 डिग्री. cos 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? cos 30 डिग्री √3/2 असते, त्याचा स्क्वेअर. π/6 म्हणजे किती? 60 डिग्री. cos 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? हाफ असते, त्याचा स्क्वेअर. cos 90 डिग्री 0 असतो, त्याचा स्क्वेअर. ओके. येस. इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 √3 स्क्वेअर 3 2 स्क्वेअर 4 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू 1 प्लस. पहिल्यांदा ह्यांची ॲडिशन करून घेऊ. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, LCM घेऊन टाकू आपण. 4 3 + 1 4 इज इक्वल टू 1 प्लस 4 4 कॅन्सल 1 राहिलं म्हणजे 1 1 + 1 2. इट इज अ व्हेरी सिम्पल. 2 आन्सर आला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 8 पर्यंत ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 9 आणि 9 मधले सब क्वेश्चन कव्हर करूया आपण. तर आज इथंच थांबूया आपण. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.